नमस्कार मित्रांनो, ग्रो विथ गुरुमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आज तर बघा मित्रांनो, SIP म्युच्युअल फंड आणि LIC सेव्हिंग स्कीम या दोन्हीमध्ये 10 मुख्य फरक आहे. तर SIP म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे तुमचे पैसे सिस्टमॅटिक पद्धतीने इन्व्हेस्ट होतात. LIC मध्ये तुम्ही प्रीमियम भरावं लागतं तुम्हाला. हे दरवर्षी भरावं लागतं LIC मध्ये प्रीमियम आणि त्याच्यामध्ये रिस्क थोडं कमी असतं, त्यामुळे रिटर्नसुद्धा खूप कमी असतात. तुम्हाला महिन्याला 5,000 रुपये भरायचे आणि 20 वर्षानंतर 5,000 म्हणून हे 12 लाख रुपये तयार झाले. आणि ह्या 12 लाख रुपयाची तुम्हाला 20 वर्षानंतर 50 ते 70 लाख होऊ शकतात. पुढच्या 5 वर्षात ही अमाऊंट डबल होते, कारण तिथे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काम करते. जर समजा एखाद्या महिन्यात तुमच्याकडे पैसे नाही आहेत, तर तुम्ही तो महिना स्किपसुद्धा करू शकता. म्हणजे LIC इन्फ्लेशनच्याच बरोबर चालते, इन्फ्लेशनला मागं पाडत नाही. ही LIC स्कीम सुरू करायला कमीत कमी 10,000 रुपये प्रीमियम भरावे लागते दरवर्षी. SIP ही बाजाराशी जोडलेली असते. तर तुम्हाला मी मागं सांगितलं, आपला निफ्टी इंडेक्स आहे, हा आपल्याला ॲन्युअल रिटर्न 12% पर्यंत देतो. त्यामुळे आपण SIP मध्ये जर बघितलं, पैसे कधीही काढता येतात. LIC स्कीममध्ये पैसे आधी काढण्यास तोटा होतो. तुम्ही SIP रिडीम केली तर तुम्हाला 2 दिवसाच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात. लॉक इन म्हणजे काय? लॉक इन म्हणजे तुम्हाला तेवढ्या पिरियडमध्ये पैसे काढता येत नाही. तसं तर LIC मध्ये रिटर्न्स महागाईशी जुळत नाही. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.